शिक्षण म्हणजे माणसाला समृद्ध करणारी, विचारशील बनवणारं माध्यम। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशी आपल्याकडे जुनी म्हण आहे। जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। पण याच शिक्षणाच्या नावाखाली आता पैसे कमवण्याचा बाजार सुरू झालाय। इंग्रजी माध्यमात शिक्षण हे आता तुमचा दर्जा वाढवतं अशा भापक गोष्टी लोकांच्या मनात बिंबवण्यात येत आहेत। त्यात शाळांच्या नावापुढे इंटरनॅशनल लागलं आणि भली मोठी फीस पालकांना आकर्षित करते। पण यातून खरंच तुम्हाला योग्य ते शिक्षण भेटतंय का, हा प्रश्नच आहे। पण आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शाळांच्या नावासमोरचं इंटरनॅशनल नाव काढून टाकण्याचे आदेश सरकारने शाळांना दिले आहेत। पालकांची होणारी फसवणूक लक्षात घेऊन शिक्षण विभागाने CBSE आणि ICSE तसेच राज्य मंडळाच्या नवीन शाळांना आपल्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड आणि युरो असे शब्द वापरण्यास बंदी केली आहे। ख्रिश्चन समाजाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना कॉन्व्हेंट शब्द वापरण्यास परवानगी असेल, बाकी शाळांना नाही। तसेच सैनिकी शाळा म्हणून मान्यता असणाऱ्या शाळांनाच नावात सैनिकी शब्द वापरण्यात येईल। मग तुम्हाला शिक्षण विभागाचा हा निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।